राज्यात सध्या कंत्राट भरतीची चर्चा सुरू असताना त्यावरून मोठा वाद पेटलेला असताना आता जळगावच्या एका जाहिरातीनं या वादाला आणखी फोडणी दिली आहे। कारण तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याची जाहिरात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने काढण्यात आली। त्यामुळे हा वाद आता आणखी वाढलेला आहे। सरकारने तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा विडा उचललाय असा निशाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साधलाय। तर गेल्या अनेक दिवसांपासून कंत्राटी भरतीवरून रोहित पवारही सतत सरकारला टार्गेट करतायत। यावरच आज आपण चर्चा जी आहे ती करणार आहोत। सरकारनं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा विडा उचललाय की काय असा सवाल यावेळी नाना पटोले यांनी सरकारला विचारलेला आहे। तर उमेश पाटील अजित पवार गटाचे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। तर काही वेळातच संजीव बोर शिंदे गटाचे देखील आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत। राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत। सगळ्यात आधी कंत्राटी भरतीवरून जो काही गोंधळ उडालेला आहे, जो काही वाद आता संध्याकाळपासून सुरू झालेला आहे, उमेश पाटील जी खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज थेट महाराष्ट्रामध्ये। सगळ्यात आधी तर थेट नाना पटोलेंनी सवाल केलेला आहे की तरुणांचं भविष्य सरकारला उद्ध्वस्त करायचं आहे की काय, काय वाटतंय? हे एक पद्धतीचा चुकीच्या पद्धतीचा तो आरोप आहे। तहसीलदार पदांची भरतीच्या करताची जाहिरात नाहीये। ह्या ज्या जाहिराती असतात या आताची ही जी पदं भरली जात आहेत ती कंत्राटी पद्धतीची पदं राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या करता ती भरली जात आहेत आणि ही आज भरली जात नाहीत, तर अनेक वर्षापासून या पद्धतीचे निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची भरती केली जाते। अशाच पद्धतीची भरती इरिगेशन डिपार्टमेंट असेल, पाणी पुरवठा विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल, याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या जसं आत्मा सारखी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं जागतिक बँकेकडच्या निधीमधून काही कार्यक्रम राबवले जातात। जागतिक बँकेच्या मदतीनं असेल, आशियाई बँकेच्या मदतीनं असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात। त्याच पद्धतीचा हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा रस्ते बांधणीचा जो कार्यक्रम नॅशनल हायवेचा जो असतो त्याच्यामध्ये जमीन संपादनासारखे जे विषय असतात ते नियमित जे तहसीलदार असतील, नियमित जे आपले डेप्युटी कलेक्टर असतील यांची संख्या अगोदरच कमी आहे आणि या जागा केवळ आणि केवळ फक्त राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फतच भरल्या जातात। ही जी जाहिरात आहे ती रिटायर्ड लोकांच्या करताची जाहिरात आहे। त्यांना त्या ठिकाणी अनुभवी असलेले मग जमीन संपादन असेल किंवा याच्या संदर्भामध्ये करता म्हणून एक्सक्लुसिव्हली फक्त त्या राष्ट्रीय महामार्गाच्या करता म्हणून काम करणारे जे अधिकारी लागतात त्या अधिकाऱ्यांच्या भरतीच्या संदर्भात जात आहे। बरं, काँग्रेस अगदी तुमची फ्रेम जी ती फ्रीज होते। मी माझ्या टेक्निकल टीमला विनंती करते की ती फ्रेम जी ती व्यवस्थित करून घ्यावी। राजूजी तुमच्याकडे येते। राजूजी, नाना पटोलेंनी काही वेळापूर्वी हा आरोप जो आहे तो सरकारवर केलेला तो थेट असा आहे की सरकार तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करते। यात एक दोन गोष्टी आहेत त्या मी आधी स्पष्ट करते। जिल्हाधिकारी तिथं त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे, ज्यांनी ही जाहिरात जी ती काढलेली आहे, त्यांनी जाहिरात काढलेली आहे आणि ते असं म्हणतायत की 3 महिन्यांसाठीची जाहिरात आहे किंवा ती पद भरती होणार आहे। त्यासाठी 3 महिन्यात आम्हाला अनुभवी लोक यासाठी हवे आहेत की त्यांना कामाचा अनुभव आहे आणि आम्हाला कामं लवकर करायची आहेत आणि त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान आमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे, म्हणून ही पद भरती काढलेली आहे। तर राजूजी, तुम्हाला नेमकं काय वाटतंय? नाही, आमच्या अध्यक्षांनी जी वाक्यरचना केलेली आहे ती अगदी बरोबर आहे की तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करायचं आणि खास करून यामध्ये जर तुम्ही बघाल तर ही जाहिरात नक्कीच तरुणांचं उद्ध्वस्त करणारी आहे भविष्य। पण जर तुम्ही या सरकारची पूर्ण पद्धत बघितली तर या सरकारने कंत्राटी भरतीसाठी 8 ते 9 कंपन्यांची नेमणूक केलेली आहे आणि त्यांच्याकडून कंत्राटी भरती करण्याची गोष्ट करतायत। म्हणजे मग अशा प्रकारे जर तुम्ही कंत्राटी भरती करत असाल तर मग SC, ST, आदिवासी, त्याच्यानंतर OBC यांचं जे आरक्षण आहे ते प्रायव्हेट मध्ये तर आरक्षण देत नाही। तुम्ही एका बाजूला म्हणताय आम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहोत, आम्ही आरक्षण द्यायला तयार आहोत, मग सरकारी नोकरीमध्ये
कंत्राटी पद्धतीने जे तुम्ही 8 ते 9 कंपन्या ज्या भाजपच्याच नेत्यांच्या आहेत त्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, हे कशासाठी? म्हणजे जो तरुण आज एमपीएससी करतो, जो तरुणाला आज या संपूर्णपणे SC ST OBC VJNT या सगळ्या तरुणांना, आणि मराठा पण आता सांगतायत आम्हाला आरक्षण पाहिजे, पण आता जे लोक सत्तेत बसलेले आहेत तेच मराठा म्हणतात की कंत्राटी पद्धतीने तुम्हाला नोकऱ्या देणार. मग ते आरक्षण जे मिळणार आहे ते तुम्हाला कसं काय मिळणार नोकरीच्या माध्यमातून? कारण सरकारी नोकरीमध्ये जर कंत्राट पद्धत आली तर तुम्ही संविधानाचा अपमान करताय. संविधानाने जे गोष्ट आरक्षणाची दिलेली आहे त्या आरक्षणाच्या गोष्टीचा तुम्ही अपमान करताय. मग कशा पद्धतीने हे सरकार वागतंय? म्हणजे हे सरकार दलित, आदिवासी सगळ्यांच्या ओबीसीच्या विरोधातलं सरकार आहे, मराठ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. आणि अशा पद्धतीने ज्यावेळी तुम्ही वागताय त्यावेळी हे संपूर्णपणे विरोधातलं सरकार आहे. आता हे म्हणतात 3 महिन्यासाठी आम्ही भरती देऊ, 3 महिन्याची भरतीचं एक्सटेन्शन होतं. अहो 3 महिन्यासाठी द्यायचंय तर मग 3 महिन्यासाठी तुम्ही तरुणांना द्या ना. आज एमपीएससी मधले कितीतरी तरुण परीक्षा पास झाल्यानंतर पण ते प्रतीक्षेत बसलेले आहेत, त्यांचं तुम्ही काय करणार आहात? आणि हा जो डाव या भाजपच्या शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या सरकारने जो हा डाव टाकलेला आहे कंत्राटी पद्धतीचा, हा डाव संपूर्णपणे तरुणांच्या भविष्याचा चक्काचूर तर करतोय, पण खास करून मराठा, दलित, ओबीसी, आदिवासी या संपूर्णपणे पीडित समाजाला रस्त्यावर आणायचं, त्यांना गुलाम बनवायचं आणि कंत्राटी पद्धत सरकारमध्ये चालू करायची, एवढा घाणेरडा प्रकार या शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारने केलेला आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो. कारण एका बाजूला नोकऱ्या नाही आहेत, सरकारी नोकऱ्या आहेत, त्या नोकऱ्या देण्याची तुमची दानत नाहीये. मग या सगळ्या समाजाच्या लोकांनी कुठे जायचं? कशाला मग ते मोर्चे काढतात? बरं राजूजी एक मिनिट, संजीवजी आहे का उत्तर नेमकं या तरुणांनी कुठं जायचं? संजीवजी शिंदे गटाचे आपल्या बरोबर जोडले गेलेले, संजीवजी बोला. आपला विषय आज असा आहे की जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जी जाहिरात दिलेली आहे, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने जी जाहिरात दिलेली आहे तो आपला विषय आहे. आधी आपण त्यावर बोलू. जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरणही आपल्या वाहिनीच्या माध्यमातून जनतेसमोर आलेलं आहे. जळगाव जिल्ह्यात त्या ठिकाणी भूसंपादनाच्या प्रक्रिया विविध प्रकल्प जे आहेत, शासकीय प्रकल्प, मग त्यात धरणांचे असू द्यात, रस्त्यांचे असू द्यात, भूमी अधिग्रहणाचे विषय असतील, भूसंपादनाचे, किंवा त्यातून शेतकऱ्यांना, पीडित शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा विषय आहे. तर या प्रक्रियेला गती देण्यासाठी त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने अनुभवी सेवानिवृत्त अधिकारी, नीट समजून घ्या, अनुभवी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना 3 ते 6 महिन्याच्या मुदतीवर, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी ते घेत आहेत. या मागे प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना दिलासा देणं, त्यांची कामं झटपट होतील अशा पद्धतीची प्रक्रिया राबवणं, आणि त्यासाठी अनुभवी माणसांची गरज आहे. एमपीएससीची जी मुलं असतील किंवा नवतरुण जे तहसीलदार किंवा या ज्या एमपीएससीच्या माध्यमातून जे शासकीय सेवेत प्रवेश करणारे उमेदवार आहेत, त्यांचा आणि या जाहिरातीचा काडीचाही संबंध नाही. प्रशासकीय सेवेत, राज्य सरकारी सेवेत सामील होण्यासाठीची प्रक्रिया वेगळी असती आणि ह्या तात्पुरत्या स्वरूपाची ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत सामील केले जाणारे सेवानिवृत्त अधिकारी जे आहेत त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, राज्य सरकारी अधिकाऱ्यांना जे बेनिफिट्स असतात, सॅलरीचे बेनिफिट्स, पगाराचे बेनिफिट्स, तेवढ्या स्वरूपात बेनिफिट्स दिले जात नाहीत, लाभ दिले जात नाहीत. तात्पुरत्या स्वरूपात जनतेची सेवा करण्यासाठीच हे प्रोव्हिजन आहे. बरं, कारण जिल्हा प्रशासनाने अशी म्हणून त्यांना लाभ नसतात. बोला राजूजी, बोला. जिल्हा प्रशासनाने अशी पावलं उचलली नाही. भूसंपादनाचा जो प्रकार आहे तो 2 ते 3 महिन्यामध्ये किंवा 5 महिन्यामध्ये, तुमच्याकडे संजीवजी येते, बोला. एक लक्षात घ्या, भूसंपादनाचा जो प्रकार आहे तो 3 ते 5 महिन्यामध्ये कधीच पूर्ण होत नाही. हे जे सरकारी निवृत्त अधिकारी आहेत यांचे लागे बांधे आताच्या सरकारमधले असतात. अशा लोकांना घेतलं जातं, 3 ते 5 महिन्यासाठी त्यांना एक्सटेन्शन
राहून जोपर्यंत भूसंपादन होत नाही, मग त्याच्यासाठी भूसंपादन 3 ते 5 महिन्यात कधीच होत नाही. त्याच्यासाठी 1.5, 2-2, 3-3 वर्ष जातात आणि त्याच्यामध्ये हा संपूर्णपणे हा फायदा हा त्या अधिकाऱ्यांना मिळतो. मग तरुणांनी काय करायचं? तरुणांना तुम्ही नोकऱ्या द्या, त्यांना ट्रेनिंग द्या भूसंपादनाचं. काय आमचे तरुण एवढे मूर्ख आहेत की त्यांना अक्कल नाही, की त्यांना काही कळत नाही? त्यांना तुम्ही ट्रेनिंग द्या ना, बरं, तरुणांना उमेशजी तुम्ही मुद्दा नोकऱ्या पटतोय का? द्या. राजूजी एक मिनिट, उमेशजी मुद्दा पटतोय का की तरुणांना ट्रेनिंग द्या, त्यांना कामाला लावा? काय आहे, आता राजू वाघमारे हे विरोधी पक्षात असल्यामुळे ते भ्रमित करण्याचं काम करतायत. मुद्दा असा आहे की आता राजू वाघमारे ज्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून या ठिकाणी आहेत, त्या पक्षाचे राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पहिल्यांदा एकत्रित सरकार आलं तेव्हा विलासराव देशमुख साहेब, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब हे मुख्यमंत्री होते. त्याच काळामध्ये कंत्राटी भरतीचं धोरण पहिल्यांदा आणलं आणि त्या काळामध्ये हजारोंच्या संख्येने, मग ग्रामसेवक असतील, शिक्षण सेवक असतील, ही पहिल्यांदा पद्धत त्यावेळेला सुरू झाली. त्या काळापासून ते अद्यापपर्यंत या पद्धतीनं भरती होत होती. मागच्या काही वर्षामध्ये त्या जे काही कंत्राटी पद्धतीनं ग्रामसेवक, कृषी सेवक अशी ज्या भरती वेगवेगळ्या, शिक्षण सेवक, हे सगळे कंत्राटीच होते. त्यांना सेवेमध्ये सामावून घेऊन कायम करण्याचं धोरण हे नंतरच्या काळामध्ये अवलंबलं गेलं. जेव्हा स्वच्छ भारत मिशन असेल किंवा NRHM असेल, म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान असेल, या सारख्या व्यवस्था ज्या आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये जवळपास मागच्या 15 वर्षापासून ते 20 वर्षापासून कंत्राटी पद्धतीच्या लाखोच्या संख्येनं त्यावेळेला भरती झालेल्या आहे. त्या काळामध्ये मग विलासराव देशमुखांच्या पासून ते सुशीलकुमार शिंदे, त्याच्यानंतर मग अशोक चव्हाण, त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये राज्याचं सरकार होतं. त्या काळामध्ये NRHM मध्ये साधारणपणे जवळपास 2 ते 2.5 लाख कर्मचारी जे आहेत हे जास्त आहेत त्यापेक्षा. स्वच्छ भारत मिशन मध्ये सुद्धा तेवढेच. स्वच्छ भारत मिशन हे बदललेलं नाव आहे, पण त्यापूर्वीचे त्या विभागाचे होते कर्मचारी हे लाखोच्या संख्येनं कंत्राटीनं भरले गेले. हजारोंच्या संख्येनं ग्रामसेवक, हजारोंच्या संख्येनं शिक्षण सेवक, शिक्षकांची संख्या तर लाखात असेल. तर ह्या पद्धतीनं कंत्राटी भरती केली. त्यावेळेला का नाही होत तरुणांचा कळवळा आला? आता हे निवृत्त कर्मचारी आहेत आणि ही जी पद्धत आहे ही आज नाही आहे. ती आता जे मी सांगितलं स्वर्गीय विलासराव देशमुख कदाचित त्याच्याही आधीपासूनची ही पद्धत आहे की यामध्ये अशा पद्धतीच्या ज्या वेगळ्या आस्थापना असतात त्याच्यामध्ये जे अनुभवी लोक लागतात, कधी कधी रिटायर लोक घ्यावी लागतात आणि ते रिटायर लोक आहेत ते तात्पुरत्या स्वरूपातच असतात. आणि याचा संबंध ते कुणाशी जोडतायत की जे राज्यामध्ये आता नव्याने MPSCच्या माध्यमातून किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे तरुणांची भरती होणार आहे ही जवळपास ही कितीतरी मोठ्या संख्येने आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे, ती नियमित प्रक्रिया आहे. त्यामुळे हे अशा पद्धतीनं उमेशजी भ्रमित करण्याचा प्रयत्न करू नये. ना, निवृत्त अधिकाऱ्यांना तुम्ही कामाची संधी देताय, तुम्ही म्हणताय अनुभवी लोक कामाला पाहिजेत, मग त्याचऐवजी तरुणांना कामाची संधी द्या, त्यांना असाच अनुभव येणार आहे कामाचा. राजूजी बोला, तुमचा मुद्दा मांडा. सगळ्यात पहिली गोष्ट, एक गोष्ट लक्षात घ्या की जरी काँग्रेसच्या काळामध्ये अशा गोष्टी जरी झाल्या असतील तर त्यावेळी बेरोजगारी एवढी वाढलेली नव्हती. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की त्यावेळी जी गोष्ट झाली ती बरोबर होती का? तर माझं तर स्पष्ट मत आहे, कोणाचंही सरकार असो, जर संविधानामध्ये जर दलित, आदिवासी, OBC यांना जर आरक्षण आहे नोकऱ्यांमध्ये तर त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देताना मग तुम्ही कंत्राटी पद्धतीने द्या, मग त्याच्यामध्ये पण आरक्षण द्या ना. तुम्ही कंत्राटी पद्धतीने देताना या समाजाचं तुम्ही नुकसान करताय. जो समाज पीडित आहे, जो समाज कचलेला आहे, ज्या समाजाला नोकऱ्या मिळत नाही त्या समाजाचं नुकसान कशाला करताय? आज त्या समाजांबरोबर मराठा समाजही आहे. आरक्षण पाहिजे, अहो पण आरक्षण पाहिजे पण इकडे नोकऱ्याच देत नसतील, जर त्या कंत्राटी पद्धतीने देत असतील आणि त्याच्यामध्ये आरक्षणाचा लाभ कोणालाच मिळणार नसेल तर मग त्या आरक्षणाचा फायदा काय? त्याच्यामुळे त्या काळात ज्या गोष्टी झाल्या त्या बरोबरच होत्या असं म्हणता येणार नाही. संजीवजी बोला. अगदी राजूजी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. संजीवजी बोला. पक्षाला प्रत्येक मुद्दा हा भावनिक करून राजकारण करायचं आहे. खरं तर विरोधकांनी चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकणं हे अभिप्रेत आहे. मात्र वर्तमानात महाराष्ट्रातला जो विरोधी पक्ष आहे हा प्रत्येक गोष्टीवर राजकारण करायचं, भावनिकतेला हात घालायचा. इथे अगदी स्पष्ट आहे हा विषय की
जिल्हा प्रशासनाला तात्पुरत्या स्वरूपात ही सेवेची गरज आहे. एमपीएससीचे मुलं असतील, आरक्षण देणं असेल, हे वेगळे विषय आहेत, ही वेगळी प्रक्रिया आहे. इमर्जन्सी म्हणून प्रत्येक ठिकाणी, अगदी आता इर्शाळवाडीची घटना घडली, मग त्या ठिकाणी काय प्रत्येक ठिकाणी रिक्रूट केलेले राज्य सरकारी सेवेतून प्रक्रियेतून आलेलीच लोक तिथं घ्यायची आणि मदत करायची असं असतं का? डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये इमर्जन्सी म्हणून कित्येक पटीने मनुष्यबळ वाढवावं लागतं. त्यावेळेस अशा पद्धतीने कंत्राटी सेवेतूनच सेवा उपलब्ध करावी लागते. राजूजी, हे प्रत्येक सरकारच्या काळात हे घडत आलेलं आहे आणि हे धोरण एका सरकारचं नाही, हे वर्षानुवर्ष राबवण्यात येणारं हे धोरण आहे. उगीच तरुणांना, नवतरुणांना भावनिकतेला त्यांच्या हात घालून त्यांना संजीवजी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलले होते, त्यांनी असं म्हटलं होतं, आम्हाला अनुभवी लोक कामाला पाहिजेत. जर तुम्ही तरुणांना संधी देणार नाही तर अनुभव त्यांना कामाचं येणार कुठून? हा पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित होतोय. राजूजी बोला. सगळ्यात पहिली गोष्ट, भावनिकतेचा प्रश्नच येत नाही. या सरकारने ही ऍडव्हर्टाइजमेंट तर बरोबर आहे, याच ऍडव्हर्टाइजमेंट बरोबर 9 कंपन्यांची नेमणूक केली आहे मंत्रालयामध्ये आणि सरकारी सेवेमध्ये कितीतरी जागांवर कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्यासाठी. म्हणजे यांची भूमिका जी आहे ती जर कंत्राटी पद्धतीने घेतली, मग त्याच्यामध्ये तुम्ही आरक्षण द्या. आरक्षणाचा जो सर्कल आहे, जे सायकल आहे, त्या कोट्याप्रमाणे आरक्षण द्या. राजूजी एक मिनिट, मुद्दा कंत्राटी पद्धतीचा आहे. उमेशजी, मी तुमच्याकडे येते. राजूजींचा मुद्दा तर खूप लांबचा आहे की आरक्षण त्यांना मिळू दे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतच, मुळात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमुळे खरं तर आपण पाहिलं की बेरोजगार तरुण अद्यापही असेच आहेत, त्यांना काम नाहीये, ते घरात बसून आहेत. अशा वेळेला या तरुणांनी काय करायचं? तुम्ही तर अनुभवलेल्या अधिकाऱ्यांना जर कामावर ठेवताय, तर बाकीच्या तरुणांनी नेमकं काय करायचंय? उमेशजी बोला. पहा, या ठिकाणी विनाकारण जे आहे ना, यामध्ये विषय डायव्हर्ट होतोय आणि राजू वाघमारे हे अभ्यासू प्रवक्ते आहेत असं मी आतापर्यंत त्या समजतोय. आता ऊर्जा खातं त्यांच्याकडे राऊत साहेबांकडे होतं. आज ऊर्जा खात्यामध्ये IAS ऑफिसर पेक्षाही वरच्या दर्जाची पदं ही जवळपास 50% जास्त पदं ही कंत्राटी पद्धतीची आहेत. त्याच्यातले डायरेक्टर्स वगैरे सगळे रिटायर ऑफिसर, त्याच्यामध्ये खूप वरच्या पदावरती, जिथं IAS ऑफिसरची केडरची पद आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी कंत्राटी पदावरची. कुणाकडे होतं ऊर्जा खातं मागच्या सरकारच्या काळामध्ये? मग का नाही तुम्ही ती पदं काढली आणि नवीन तरुणांना त्या ठिकाणी संधी दिली? एक लक्षात घ्या की त्या ऊर्जा विभागाची कंपनी झालेली आहे आणि ती कंपनी झाल्यानंतर त्या ठिकाणी उमेशजी, मला हा मुद्दाच कळत नाही की मागच्या सरकारनं काय केलं. तुम्ही तिघांचं सरकार आहे, तुम्ही नवीन पद्धती, तुम्ही समजून घ्यायची गोष्ट आहे. काय केलं ते इथं महत्त्वाचं आहे. आम्ही तेच सांगतोय तुम्हाला, तेच सांगतोय की मागचं सरकार, आत्ताचं सरकार काय आणि मागचं सरकार काय किंवा पुढे येणारं सरकार काय. उद्या आम्ही विरोधात बसलो, हे जरी सत्तेत आले तरी काही ठिकाणी उमेशजी मागच्या सरकारमध्ये तुम्ही होतात की? मग तेच सांगतोय तुम्हाला मी, सांगतोय काय की पुढे जरी उद्या राजू वाघमारे साहेबांचं जरी सरकार आलं उद्या, तरी सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बदलत नसतात, त्या अपरिहार्य असतात. काही व्यवस्थाच अशा आहेत की त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कंत्राटी तत्वावर विशिष्ट काला, ऐका, कंत्राटी पद्धतीची सुरुवातच राजू वाघमारे साहेब तुमच्या मुख्यमंत्र्यांनी केली. तुम्हाला या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. ऐका, असं नाही, असं नाही ना, हे नाही बरोबर. राजूजी, आपण अनेक वेळेला एक प्रवक्ते म्हणून काम केलेलं आहे, पण असं मध्ये नाही बोलत आपण. मध्ये नाही बोलत आपण. माझा मुद्दा पूर्ण झाल्यावर बोला ना. मी तुमच्यामध्ये बोललो का? राजू वाघमारे तुमच्यामध्ये बोललो का? राजूजी, मी तुमच्यामध्ये बोललो का? एक मिनिट उमेशजींचा मुद्दा होऊ द्या, येते तुमच्याकडे. बोला उमेशजी, तुमचा मुद्दा संपवा. माझं पहिल्यांदा एकच सांगणं आहे की माझा मुद्दा पूर्ण झाल्यावर निश्चितपणे त्यांना अधिकार आहे खोडून काढण्याचा. मुद्द्यावर
कंत्राटी पद्धतीचे जनकच जे आहे ते काँग्रेस पक्ष आहे आणि त्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं मागच्या ज्या जायचं जरी नाही ठरवलं तर त्यांना तो नैतिक अधिकार नाहीये की आता आम्हाला काय अक्कल शिकवायचा. आम्ही पण त्यामध्ये सरकारमध्ये होतो, त्यांच्या सोबत होतो. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आम्ही म्हणत नाही असं की त्या ठिकाणी आम्ही जबाबदार नाही आहोत त्या सगळ्या गोष्टीला. राज्य सरकारच्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार घेतलेले ते निर्णय असतात. तुम्ही आता ज्या विषयाच्या संदर्भाने ही चर्चा चाललेली आहे ना, ती नॅशनल हायवेच्या संदर्भातली चाललेली आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या संदर्भातली ती जाहिरात आहे. त्यामध्ये आपलं केंद्र सरकारचं जो नॅशनल हायवेचं डिपार्टमेंट, गडकरी साहेबांचं जे डिपार्टमेंट आहे, त्याच्याकरता जे मोठे हायवे तयार होत आहेत त्याच्याकरता लागणाऱ्या भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता त्याला सिनियर मोस्ट अधिकारी लागतात. त्या ठिकाणी नवीन आत्ता भरती झालेल्या तहसीलदार किंवा आत्ता भरती झालेल्या अधिकाऱ्यांचं ते काम नाही. त्याच्यामध्ये त्याचा अनुभव जो असतो तो कमी असतो किंवा नसतोच अनुभव. त्यामुळे या ठिकाणी ज्यांना त्या विषयाचा अनुभव आहे, जे भूसंपादनच्या प्रक्रियेमध्ये वर्षानुवर्ष काम करतायत, त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून ही भरती आज नव्हे तर अनेक वर्षापासून अशा पद्धतीने ती राबवली जाते. ही नियमित प्रक्रिया आहे. माझ्याकडे उमेशजी अगदी 1 मिनिटाचा वेळ आहे. अगदी 30 सेकंदांमध्ये तुम्ही उत्तर द्या. राजूजी बोला. पहिली गोष्ट की जे आताचे तहसीलदार आहेत त्यांना अनुभव नसेल तर त्यांना अनुभव येणार कधी? दरवेळी जर तुम्ही बाहेरच्या लोकांना घेतलं तर हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, अगोदरच्या सरकारने चूक केली म्हणून ती चूक तुम्ही करणार का? तर तुम्ही ती करू नका. आणि आमचं सरकार आलं तर नैतिकता माझ्याकडे आहे, कारण मी हा निर्णय घेतलेला नाही कधी. त्याच्यामुळे मी माझं सरकार आलं तरी विरोध करणार. म्हणजे राजूजी तुम्ही न्यूज स्टेट महाराष्ट्राशी बोलताना हे म्हणताय का? राजूजी तुम्ही न्यूज स्टेट महाराष्ट्राशी बोलताना हे म्हणताय का की हे तुमचं सरकार आल्यावर तुम्ही हा निर्णय बदलणार? आमचं सरकार आलं तर पहिला विरोध करणारा डॉक्टर राजू वाघमारे असेल की कंत्राटी पद्धत बंद करा, तरुणांना नोकऱ्या द्या. बरं बोला उमेशजी, बोला पटकन, अगदी 30 सेकंदात बोला. कसं आहे, एखाद्या पक्षाचा अधिकृत प्रवक्ता ज्यावेळेला बोलतो तो त्यांच्या पक्षाच्या वतीने बोलला पाहिजे. व्यक्तिगत पातळीवर त्याने बोललेल्या भाषेला त्याच्या काही किंमत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवारांच्या वतीनं या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की भविष्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राजूजी मध्ये का बोलता तुम्ही? राजूजी अगदी वेळ कमी आहे. उमेशजी मुद्दा संपवा. आता राज्य सरकार 1.5 लाख सरकारी कर्मचारी जे आहेत वेगवेगळ्या विभागातले 1.5 लाख कर्मचाऱ्यांची भरती टप्प्याटप्प्यानं येणाऱ्या निवडणुकाच्या पूर्वीच 1.5 लाख कर्मचाऱ्यांची भरती आम्ही करणार आहे. मी जबाबदारीनं राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी सांगतो, व्यक्तिगत पातळीवर नाही सांगतो. बरं संजीवजी बोला. कसं आहे, सरकारकडून जेव्हा सरकारी सेवेत माणसं भरली जातात, नोकऱ्या दिल्या जातात, त्याच्यासाठीचं एक सायकल प्रक्रिया आहे ती फॉलो करावी लागते. ती राबवताना एक वेळ द्यावा लागतो. एमपीएससीचंही तसंच आहे, एक सायकल त्यांचं ते मेंटेन करतात आणि त्याप्रमाणे भरती प्रक्रिया राबवली जाते. दरम्यानच्या काळात जनतेच्या सुविधेसाठी अशा पद्धतीचे तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्त अधिकारी घेण्याचा प्रघात हा आत्ताच्या सरकारच्या काळातच निर्माण झाला अशातली गोष्ट नाही. वर्षानुवर्ष ही रीत प्रचलित आहे आणि कोणतंही सरकार आलं तरी अशा पद्धतीची प्रक्रिया ही राबवावी लागणार आहे. मागच्याही सरकारच्या काळात कंत्राटी कामगार घेतले जात होते आणि पुढच्याही काळात राजू वाघमारे, आता आम्हाला बोलू द्या. राजू वाघमारे, माझ्याकडे 10 सेकंदाची वेळ उरलेली आहे. बोला संजीवजी बोला, अगदी मुद्दा संपवा. कोणतंही सरकार असलं तरी अशा पद्धतीने कंत्राटी सेवा ह्या घ्याव्याच लागणार आहेत, कारण त्या स्वरूपात त्यावेळी राजू वाघमारे मला वाटतं आपण माझ्या आधीपासून आपण प्रवक्ते पदाची जबाबदारी सांभाळत आहात. काही प्रोटोकॉल्स आपण पाळले पाहिजे. संजीवजी वेळ संपलेली आहे. खूप खूप धन्यवाद. यावेळी आपल्या बरोबर जोडले गेले होते राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते, उमेश पाटील अजित पवार गटाचे प्रवक्ते, संजीव भोर शिंदे गटाचे प्रवक्ते आपल्या बरोबर जोडले गेले होते. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज स्टेट महाराष्ट्राशी यावेळी चर्चा केलेली. मात्र पुन्हा एकदा की त्या जाहिरातीचं काय, अनुभवलेले माणसं अधिकारी जे आहेत ते कामाला हवेत, तर बाकीच्या बेरोजगार तरुणांचं नेमकं काय होणार हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो. वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.